नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत गाड्यावर मिळते तशी गोल भजी। तर ही चौकोनी कांदा कापून केलेली गोल भजी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 1 कप बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ चाळून घेतलेले आहे। याच्यामध्ये पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचे। तर फक्त अगोदर पाणी घालूनच मिक्स करून घ्यायचे। तर थोडं थोडं पाणी घालून हे मी मिक्स करून घेते। याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात आपण वापरणार नाही, तरीही छान टम्म अशी भजी फुगली जाते आणि तेलकटही होत नाही। तर हे बघा, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी करून आपल्याला चांगलं पीठ हलवून घ्यायचंय। तरी एकूण 6 ते 7 मिनिट मला लागलेले आहेत पीठ फेटून घ्यायला। हे बघा, व्हिडिओ बनवताना इथे वरची लाईट मी लावून घेतली, त्यामुळे असा कलर दिसतोय। कलर वगैरे अजिबात काही घातलेला नाही, पीठ एकदम पिवळं धम्मक असं दिसतंय। या प्रकारे असं पीठ फेटून घेतल्यामुळेच भजी ही चांगली फुगते आणि जाळीदार भजी तयार होतात। पीठ असं फेटून घेतल्यामुळे पिठाचा कलर देखील बदलतो। तुम्हाला तर करताना लक्षातच येईल की पीठ जेवढा वेळ फेटाल त्याचा कलर बदलला जातो। तर मी इथे बघा पीठ फेटून घेतल्यानंतर कलर असा बदललेला आहे। आता यामध्ये एक मिडियम आकाराचा चौकोनी कांदा कट करून घेतलेला घातलाय। कोथिंबीर घातली बारीक चिरलेली। अर्धा चमचा एवढं लाल मिरची पावडर घातली। तर हे तिखट आहे, त्याला कलर नाही आहे, त्यामुळे असं दिसतंय। पाऊण चमचा एवढी हळद घालून घेतली। हळद नसेल घालायची, नाही घातली तरी चालेल। आणि पाऊण चमचा हिंग घातलाय आणि अर्धा चमचा ओवा घालायचा हातावर चोळून। मस्त टेस्ट येते हातावर चोळून घेतल्यामुळे। चवीपुरतं मीठ घालायचंय आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत पाऊण चमचा एवढी आलं लसूण पेस्ट। आपल्या आवडीनुसार आहे, काही जणांना आलं लसूण पेस्ट भजीमध्ये आवडत नाही, तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते। तर आम्हाला भजीमध्ये आलं लसूण पेस्ट आवडते, त्यामुळे मी घातलेली आहे। हे सर्व घातल्यानंतर परत एकदा पीठ चांगलं हलवून घ्यायचंय मिनिटभर। हे बघा, पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये गरम कडकडीत तेल 2 चमचे एवढं घालून घेते। कडकडीत तेल घालायचं म्हणजे छान जाळी पडते आणि सोडा घालायची देखील गरज नाही। तर हे बघा, चांगलं मिक्स करून झालंय आणि तेलही चांगलं कडकडीत असं गरम झाले। आता यामध्ये आपण छोटी छोटी अशी भजी सोडून घेणार आहोत। भजी तळताना ना त्याचं पीठ जे छोटे छोटे असे गोळे पडतात आणि ते तळल्यावर एवढी छान लागतात ना, मस्त। भजी तळताना काय करायचं, अगोदर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि भजी जेव्हा आपण सोडतो तेव्हा मीडियम गॅस करायचा, म्हणजे छान भजी आतमधून ही तळली जाते। काही वेळा काय होतं, भजी अशी टाकल्या पटकन त्याला कलर येतो आणि आतमधून तसं पीठ राहतं। तर तसं न करता असं मीडियम गॅस केला की भजी ही चांगली तळली जाते आणि आतमधून ही चांगली खुसखुशीत अशी भजी तयार होते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा। हे पहा, आता भजी तळलेली आहे, आपण काढून घेऊया। सगळी भजी आता आपण काढून घेतलेली आहे। तर याच प्रकारे दुसरी ही बॅच आपण तळून घेणार आहोत। तर खमंग आणि खुसखुशीत मस्त भजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, मस्त चौकोनी कांद्याची गोल भजी तयार आहे, अगदी गाड्यावर मिळते तशी। हे पहा, दुसरी ही बॅच तळून झालेली आहे, आता आपण काढून घेणार आहोत। मस्त गरमागरम भजी तयार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि याच्यासोबत मी हिरव्या 2 मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत, मस्त टेस्ट लागते। चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।